चाळीसगाव तालुक्यात मे महिन्यात व जूनच्या पहिल्या आठवड्याला चांगल्यापैकी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र जून महिन्यापासून पावसाने दंडी मारल्याने पिलखोड परिसरातील शेतकरी चिंतातूर झाला. गेले 5 दिवसापासून रिमझिम पडणारा पाऊसही गायब झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पडाले. एरोंडल तालुक्यात 11 जून रोजी संध्याकाळी चक्रीवादळासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे महावितरणच्या यंत्रणेला सर्वाधिक फटका बसला. या संकटातून महावितरण अद्याप सावरलेले नाही. घरगुती वीज पुरवठा सुरू झाला असला तरी कृषीसाठीचा वीज पुरवठा अद्याप सुरू व्हायचा आहे. शेतात खांब उभारण्याचे काम कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर सुरू केले. बडगाव शहरातील यशवंतनगर भागातील 21 वर्षीय अजय गुलाब पवार हा तरुण शेतात कामाला जात असताना समोरून येणाऱ्या कारने ओव्हरटेक करत असताना या दुचाकी स्वारास उडवले. या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 8 रोजी सायंकाळी पाचोरा रस्त्यावरील बडगाव येथील आरटीओ कार्यालयाजवळ घडली. याबाबत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धरणगाव शहर व परिसरात विजेचा खेळखोडंबा सुरूच असून त्याचा त्रास नागरिक व व्यापाऱ्यांना होत आहे. मागील 15 ते 20 दिवसापासून सुरू असलेल्या या समस्येमुळे नागरिकांची घरगुती उपकरणे जळून खाक झाली. याविरोधात उद्धव सेना आणि शिंदे सेनेने महावितरणकडे निवेदन देत या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली. जळगाव जिल्ह्यात पावसाळा तसेच महापुरासारखी आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील 3 महिन्याचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार 31 जूनच्या मुदतीअखेरीस बहुतांश लाभार्थ्यांनी धान्याची उचल केली. मात्र मुदत संपल्याने लाभार्थी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत असतानाच राज्य शासनाने धान्याची उचल करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला. बडगाव तालुक्यातील कोसगाव येथे रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे बटेक शिवारात पिके तग धरून उभी आहेत. या उभ्या पिकांची वन्य प्राण्यांना नासाडी सुरू केल्याने बळीराजा वैतागला आहे. जळगाव जिल्हाभरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. निम येथे कपिलेश्वर मंदिरात 5000पेक्षा जास्त भाविकांनी गर्दी केली. शाळा आणि महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुंना वंदन करून संस्कृतीला नमन, गुरूंच्या चरणी कृतज्ञता अर्पण करण्यात आली. भाविकांनी मठ मंदिर येथे जाऊन वंदन केले. अमळनेर येथील गट शिक्षण अधिकारी यांचे दालन अर्थात गट साधन केंद्राच्या इमारतीला पावसाच्या पाण्याने गळती लागली. येथील कारभार चालवायला अडचणी निर्माण झाल्या. अमळनेर येथील लायन्स क्लबच्या 57वा स्थापना समारंभ नुकताच हॉटेल मिडटाऊन येथे झाला. यावेळी डॉक्टर संदीप जोशी यांची अध्यक्षपदी, महेंद्र पाटील यांची सचिवपदी तर नितीन विंचुरकर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी जिल्हापाल गिरीश सोसुलिया हे प्रमुख पाहुणे होते. जामनेर शहरातील शाळा कॉलेजमधील विद्यार्थिनी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तयार केले. या 5 महिन्यात छेडछाड करणे, पाठलाग करणे व अन्य प्रकारे महिला व मुलींना त्रास देणाऱ्या 100 रोड रोमियोवर कारवाई करण्यात आली. आता अशा लोकांवर दामिनी पथकाची कोरडी नजर राहणार असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी सांगितले.